आपण गुढीपाडव्याला जी पुरणपोळी खातो ती आली कुठून? तर 12व्या शतकात कर्नाटकातल्या कल्याणी चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा यांनी या पुरणपोळीचा शोध लावलाय. खरं तर त्यांनी लिहिलेल्या संस्कृत विश्वकोश मनसोलस्सामध्ये पुरणपोळीचा पोलिका म्हणून पहिला उल्लेख सापडतो. गोविंददासानं लिहिलेल्या भैषज्य रत्नावली आणि भावप्रकाश या 2 ग्रंथात पुरणपोळीचा रेसिपीसकट उल्लेख आहे. गोविंददास गोड भरलेली पोळी असा उल्लेख करत म्हणतात, तूर डाळ, चणा डाळ आणि मूग डाळ या 3 प्रकारच्या डाळींचे पुरण करावं. ते कणकेत भरावं आणि लाटून साजूक तुपावर भाजावं. तसेच चणा डाळ मुख्यतः कर्नाटकात पिकते म्हणून तिथेच हा पदार्थ जन्मला असंही मानलं जातं. यानंतर व्यापारी देवाणघेवाण आणि महाराष्ट्र कर्नाटक लोकांच्या संबंधातून हा स्वाद महाराष्ट्रात आला आणि मग पेशव्यांच्या काळात हा राजेशाही पदार्थ बनला, ज्यामुळे आज तो मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय. मग तुम्हाला हे वयाच्या कितव्या वर्षी समजलं? कमेंटमध्ये नक्की सांगा.